हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मायराज किचन। आजची रेसिपी आहे सोया चंक्स। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बारीक चिरलेला कांदा, जिरे, लसूण, कोथिंबीर याचे वाटण, 1 वाटी सोयाबीन, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा गरम मसाला, पाऊण चमचा लाल तिखट, चिमूटभर हळद व चवीनुसार मीठ। एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाका, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाका, तसेच 1 वाटी सोयाबीन टाका आणि एक उकळी येऊ द्या। उकळी आल्यावर गॅस बंद करा आणि सोयाबीन मधले पाणी पिळून घ्या। आता एका पॅन मध्ये 2 माप तेल टाका। तेल गरम झालं की जिरे, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण टाकून घ्या। तसेच बारीक चिरलेला कांदा देखील टाका। आता या मिश्रणाला चांगलं परतून घ्या। मिश्रण चांगलं परतलेलं आहे। यामध्ये चिमूटभर हळद टाकूया, तसेच पाऊण चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला व चिमूटभर हिंग। हे मसाले परतून घ्यायचे। लगेच त्यात सोयाबीन टाकायचे व सोयाबीन लो फ्लेम वरती 4 ते 5 मिनिट चांगले परतून घ्यायचे। सोयाबीन उकळता वेळेस त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं होतं, त्यामुळे मसाल्यामध्ये मीठ टाकण्याची गरज पडली नाही। एखाद्या वेळेस मीठ कमी झालं असेल तर तुम्ही टेस्ट करून चवीनुसार मीठ टाकू शकता। तर तयार आहेत सोया चंक्स। रेसिपी आवडली असेल तर मायराज रेसिपीला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।